माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र म्हणतात. असे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्र असते, पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र महत्त्वाची मानली जाते. हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा मानतात. या दिवशी उपवास करतात, शंकरांना अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र करतात, बेलाचे पान भक्तिभावाने वाहतात. महाशिवरात्रीचे महात्म्य सांगणारी कथा ही सुरेख आहे. ती कथा अशी की एकदा एक शिकारीसाठी रानात गेला. त्या दिवशी महाशिवरात्र होती. जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागले. देवळात काही लोक शंकराची पूजा करीत होते, काही ओम नमः शिवाय असा जप करीत होते. ते पाहून तो हसला. त्याची चेष्टा करावी म्हणून तो शिव शिव असे म्हणू लागला. त्यामुळे त्यांच्याकडून नकळत शिवोपासना घडू लागली. तो रानात आला. एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला. त्याच्या डोळ्यासमोर पानांचे झुपके येऊ लागले, त्यामुळे त्याला सावज नीट दिसत नव्हते. म्हणून त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली. योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती. त्यावर बेलाच्या पानाचा अभिषेक सुरू होता. व्याधाच्या हातून नकळत शिवोपासना घडत होती. तेवढ्यात हळूहळू हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्यासाठी आला. व्याधाने आपला तीरकामठा सज्ज करून एका हरिणावर नेम धरला. हरिणीला चाहूल लागली. ती सावध झाली आणि कळवळून व्याधाला म्हणाली, हे व्याधा, थोडा थांब. मला आत्ताच मारू नकोस. माझी मुले बाळे वाट पाहत असतील. मला त्यांना भेटू दे. मी पुन्हा येते. मग तू मला खुशाल मार. हरिणीचे हे शब्द ऐकून व्याध जोरजोराने हसला आणि म्हणाला, वाह, काय पण सांगत आहे. म्हणे मी परत येईन. हातात आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. माझी पोरं बाळं उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेवू? व्याधा, मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेव. तुला तुझ्या मुलाबाळांबद्दल प्रेम वाटते, तसे मला नाही का वाटत? मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघू दे. हरिणी पुन्हा कळवळून म्हणाली. ते ऐकून व्याधाला तिची दया आली. त्याने तिला परवानगी दिली. शिकारी झाडावर तिची वाट बघत बसला. रात्रभर खायला काहीच मिळाल्याने त्याने उपवास घडला. वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता व ती शिवलिंगावर पडत होती. दुसऱ्या दिवशी ती हरिणी आपल्या परिवारासह तेथे परत आली. ते पाहून व्याधाला आश्चर्य वाटले. रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले. त्यामुळे हरणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले. त्याच्या मनात चांगला भाव निर्माण होऊ लागला. प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो, त्याप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांचा निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार नाहीसा झाला. हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रगट होताच भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. व्याधाला व हरिणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसवून स्वर्गात नेले. रात्रीच्या वेळी आकाशात हे मृग नक्षत्र दिसते. त्याच्या शेजारी व्याधाची एक तेजस्वी चांदणीही लुकलुकत असते. त्याचे तेज मोठे मनमोहक आहे. अशी ही कथा. शिव ही ज्ञानाची देवता आहे. त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत आहे. कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजावतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे. कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो. श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढाव्या लागतात. कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही. जीवनाचा रोजचा सामान्य गोष्टीपासून वर गेल्याशिवाय शिवतत्वाची चमक प्राप्त होत नाही. समुद्र मंथनातून रत्ने निघाली, ती सर्वांनी घेतली. अमृत सर्वजण प्यायले, परंतु विष निघताच सर्व पळाले. त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले. अमृत पितो तो देव, विषपान करतो तो महादेव. म्हणून भगवान शंकराला नीलकंठ म्हणतात. भगवान शंकरावर होत असलेला अभिषेक व त्यातून ठिपकणारे थेंब थेंब पाणी हे सातत्य सुचवते. भगवान शंकराची सेवा महाशिवरात्रीच्या दिवशी करावी. ती अशी की सेवा केंद्रात भगवान श्री दत्त महाराजांच्या शेजारी भगवान शंकराचा फोटो सकाळी 8च्या आरतीसाठी ठेवावा. सकाळी 8 वाजताच्या आरतीनंतर महादेवाच्या पिंडीची षडोपचार पूजा करावी. अभिषेक सुरू झाल्यावर पुढील प्रमाणे अभिषेक स्तोत्र मंत्राचे पठण करावे. 1 वेळा गणपती अथर्वशीर्षम, 1 वेळा मराठी रुद्र किंवा संस्कृतमध्ये म्हणू शकता. गायत्री मंत्र 24 वेळा, संजीवनी मंत्र 11 वेळा, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा,
महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, कालभैरव अष्टक 1 वेळा, शिवकवच 1 वेळा, शिवमहिमा संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये 1 वेळा, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र 1 वेळा, रामरक्षा 1 वेळा, श्रीसूक्त 1 वेळा, शिव अष्टोत्तर नामवली 1 वेळा आणि शिवहर शंकर हा मंत्र 11 वेळा. सकाळी 10:30 वाजताच्या आरतीला सकाळच्या 3 आरत्या, सायंकाळच्या 2 व भगवान शंकराची आरती, मंत्रपुष्पांजली, प्रार्थना, जय जयकार करून प्रसाद द्यावा. उपवासाचे 6 नैवेद्य समर्पण करावे. शिवरात्रीस सर्व श्री स्वामीकरी सेवेकरांनी उपवास करावा. महाशिवरात्रीस भगवान शंकराच्या पिंडीवर दहीभाताचं लेपन करू नये. दहीभात लेपनाचा कार्यक्रम आपण फक्त श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशीच करावा. अभिषेक सुरू करण्यापूर्वी भगवती पार्वती मातेसाठी 8 फूट लांब व 35 इंच रुंद अशी हिरवी साडी, खण, नारळ, त्याची ओटी एका पाटावर काढून ठेवावी. अशा पद्धतीने महाशिवरात्रीस भगवान शंकराची सेवा रजू करावी. शिवहर शंकर नमामि, शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. अशा पद्धतीने केंद्रातल्या पुस्तकामध्ये महाशिवरात्रीची कथा आणि महाशिवरात्रीला पूजा अभिषेक कसा करावा हे सांगितलेले आहे. तेच मी आज तुम्हाला या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, तुम्हाला जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. रामकृष्ण हरी.